शेअर दिस चॅनल. आता आपण टॉपिक बघूया क्लास 11चा. हा बेसिक टॉपिक आहे जो क्लास 12 साठी रिलेटेड आहे. म्हणजे असा टॉपिक आपण सिलेक्ट करतो याच्यामध्ये की जो तुमचा आता इन केस मध्ये क्लास 10 मध्ये झालाय त्याचाच बेस घेऊन आपण पुढे मग हा टॉपिक कंटिन्यू करतोय. तसं हा ऍक्च्युअली पार्ट 1 चा हा काही फर्स्ट टॉपिक नाहीये. हा पार्ट 1 चा 4th नंबरचा टॉपिक आहे, डिटर्मिनंट्स अँड मॅट्रिसेस. आता हा टॉपिक सुरू करण्यामागचा उद्देश कोणता की तुमचा बघा क्लास 10 मध्ये जे जे कन्व्हर्शन झालेलं आहे त्याचंच रिलेशन आपण याच्यामध्ये घेऊया. त्याचा तोच पार्ट आपण बेसिक मधून घेऊन पुढे जाता येईल आपल्याला. ठीक आहे, मग वन बाय वन आपण हे टॉपिक स्टडी करतोय. आता सेम टॉपिक तुम्ही हा क्लास 10 मध्ये शिकले डायरेक्टली आपण त्याच्यामध्ये डिटर्मिनंट्स यूज केलाय हियर टू फाइंडिंग द सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन बाय क्रॅमर्स रूल म्हटलं होतं ना. म्हणजे आता क्रॅमर्स रूल मध्ये आपण डिटर्मिनंट यूज केला. आता याच्यामध्ये आपण पूर्ण डिटेल बघणार की हियर त्याची डेफिनेशन काय असते, कशा प्रकारे टाइप आहे. आता इथे आपण क्लास 10 मध्ये फक्त एकच टाइप शिकलो ती म्हणजे ऑर्डर 2 ची. त्याच्यामध्ये 2 रोज आणि 2 कॉलम होते. आता आपल्याला इथे टाइप शिकायची आहे हियर ऑर्डर 2 आणि ऑर्डर 3. वन बाय वन आपण डिस्कस करूया. सुरुवातीला त्याची डेफिनेशन, नंतर मग आपण एक एक प्रॉब्लेम्सला क्लिअर करत जाऊया. ओके, बघा हियर फर्स्ट टॉपिक इज डिटर्मिनंट्स अँड मॅट्रिसेस. आता डिटर्मिनंट म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय डिटर्मिनंट्स. आता डिटर्मिनंट्स कशाला म्हणायचं, साधं टेक्निक आहे रे की काय करतो तो नंबरचं अरेंजमेंट आहे. पण कसंही नंबरचं अरेंजमेंट आहे का, या पद्धतीने झिगझॅग आता इथे असं जर घेतलं तर असं अरेंजमेंट होतं का, नाही. एक सिस्टमॅटिक पॅटर्न मध्ये त्याचं अरेंजमेंट होतं. म्हणून त्याची डेफिनेशन आपण या पद्धतीने लिहितोय. बघा, डिटर्मिनंट्स इज नथिंग बट द अरेंजमेंट ऑफ अ नंबर. ओके, द अरेंजमेंट ऑफ अ नंबर और एलिमेंट ज्याला म्हणता येईल इन रोज अँड कॉलम. रो कोण, हॉरिझॉन्टल जे असतात ना रे, याला हॉरिझॉन्टलला आपण रो म्हणतो आणि व्हर्टिकलला काय म्हणाल तुम्ही, कॉलम म्हणायचं. ओके, मग डेफिनेशन काय असेल, द अरेंजमेंट ऑफ अ नंबर और एलिमेंट इन रोज अँड कॉलम आर एनक्लोज. कसं पॅक करतात त्याला, आर एनक्लोज इन 2 वर्टिकल लाईन, are enclosed in a 2 vertical line. It is called determinant and it is denoted by the letter capital D or it is simply called as a delta. Okay, मग काय असेल, या डिटर्मिनंटच्या 2 टाइप आलेले आहे. मग आता फर्स्ट टाइप करूया याच्यामध्ये. फर्स्ट टाइप इट हॅज हियर 2 टाइप. नंबर 1 बघूया आपण. दीज आर कॉल्ड डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 रे. आणि दुसरी टाइप आहे, लक्ष द्या, डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर किती येतं, 3. कळलं, या 2 टाइप त्याच्यामध्ये येतात. मग डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 तुम्ही क्लास 10 मध्ये स्टडी केलं, त्याला त्याची डेफिनेशन वगैरे नव्हती आपल्याला. डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 आणि दुसरी टाइप आहे डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3. सुरुवातीला डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 बघू आपण. ठीक आहे ना. बघा, डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 2 म्हणजे डिटर्मिनंटची डेफिनेशन सांगितली होती आपण. द अरेंजमेंट ऑफ अ नंबर इन रोज अँड कॉलम आर एनक्लोज इन 2 वर्टिकल लाईन. इट इज कॉल्ड डिटर्मिनंट. इथे डिटर्मिनंट मध्ये रोज आणि कॉलम मेन्शन केले नव्हते ना. आता ऑर्डर 2 मध्ये काय म्हणेल बघा. आता द अरेंजमेंट ऑफ अ नंबर इन किती रोज, आता 2 रोज, इन 2 रोज अँड 2 कॉलम आर एनक्लोज इन 2 वर्टिकल लाईन. इट इज कॉल्ड डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 रे. मग बघा ना, आता आपण D इज इक्वल टू हा 2 वर्टिकल लाईन, मग ABCD कन्सिडर केलंय. ओके, मग ABCD म्हटल्यानंतर हा जो फर्स्ट रो आहे ना, बघा दाखवलं इथे फर्स्ट रो, त्याला मी R1 म्हणतो. हा रे सेकंड रो, त्याला R2 म्हणतो. वर्टिकल जे असेल ते कॉलम झाले ना, म्हणजे कोण these are called C1 फर्स्ट कॉलम, these are called second, these are second column. मग याचं कॅल्क्युलेशन कसं केलं आपण, A into D रे. ओके, मग काय केलं तर डिटर्मिनंट्स A into D मायनस कोण येतं, B into C. मग A into D म्हणजे काय, या A into D चं कन्वर्शन सांगितलं होतं. द प्रॉडक्ट ऑफ कोण, मेन डायगोनल मायनस रे प्रॉडक्ट ऑफ सब डायगोनल.
मग a इंटू डी बघा, a इंटू डी तुम्ही हे जे मल्टिप्लिकेशन करता याला म्हणायचं की प्रोडक्ट ऑफ मेन डायगोनल माइनस रे प्रोडक्ट ऑफ सब डायगोनल। आप किसी भी डिटरमिनेंट्स की वैल्यू अगर इसको इवैल्यूएट करते हो तो इसका वैल्यू मिलता है, ठीक है। इट इज आल्सो कॉल्ड वैल्यू ऑफ डिटरमिनेंट्स, और वैल्यू ऑफ डिटरमिनेंट्स को आप कॉल करोगे दीज आर आल्सो कॉल्ड एरिया ऑफ द पैरेललोग्राम। इट्स अ वेरी सिंपल कांसेप्ट इज हियर, ओके, जिसमें 2 रोज और 2 कॉलम में एलिमेंट रहेंगे, उस टर्म को आप बोलोगे डिटरमिनेंट्स ऑफ ऑर्डर 2, ओके। तो आपको इसका सॉल्व कैसे करना है, हियर प्रोडक्ट ऑफ मेन डायगोनल रे माइनस फुल प्रोडक्ट ऑफ सब डायगोनल, और उसका वैल्यू मिलेगा दिस वैल्यू, दिस आर दिस हम कुछ उसका आंसर जो मिलता है उसको आप बोलते हो कि वैल्यू ऑफ डिटरमिनेंट्स, और वैल्यू ऑफ डिटरमिनेंट्स इज आल्सो कॉल्ड एज हियर एरिया ऑफ द पैरेललोग्राम, ओके। आता त्या टाइपचे आपण आता प्रॉब्लेम्स ऑर्डर 2 चे 1-2 प्रॉब्लेम स्टडी करूया, नंतर मग डेफिनेशन आपण ऑर्डर 3 आपल्याला महत्त्वाचा आहे, म्हणजे तो नवीन कन्सेप्ट आपल्याला त्यामध्ये येतो, ठीक आहे। आता याच्यावरचे प्रॉब्लेम्स आपण आता ऑर्डर 2 चे प्रॉब्लेम स्टडी करूया, ओके। बघा आता प्रॉब्लेम्स आपल्याला बघता येईल की d इज इक्वल टू 2 3 हियर 1 4। आता आपण याला कसं सोडवणार बघा ना, साधं टेक्निक आहे, प्रोडक्ट ऑफ मेन डायगोनल रे 2 इंटू 4 8 रे, आणि आता यांचा गुणाकार करायचा ना 1 इंटू 3 3, पण सब डायगोनल काय असतं मायनस किती येतं 5, म्हणजे बघा सब डायगोनलचा प्रोडक्ट जर प्लस आला तर त्याला मायनस करायचं, आणि मायनस आला तर प्लस, ओके। हे फर्स्ट प्रॉब्लेम। सेकंड बघा आहे d is equal to 3 minus 3 4 minus 1, ओके। बघा आता d कसं म्हणाल, प्रोडक्ट ऑफ मेन डायगोनल किती येतं -3, पण यांचा प्रोडक्ट बघा ना -12 आला, मग काय सांगितलं आपण, यांचं मल्टिप्लिकेशन सब डायगोनलचं मल्टिप्लिकेशन जर मायनस येत असेल तर मायनस मायनस प्लस नारे, +12 इज इक्वल टू 9। अजून एखादा प्रॉब्लेम्स क्लियर करता येईल बघा, -5 -3 4 रे हियर 4 4, ओके। मग d इज इक्वल टू सांगा बरं, -5 इंटू 4 किती -20, ओके। मग सब डायगोनल आता बघा ना, याला म्हणायचं प्रोडक्ट ऑफ मेन डायगोनल, हा ab लिहितो ना तो झाला तुमचा प्रोडक्ट ऑफ मेन डायगोनल, आणि हा झाला का सब। मग यांचं मल्टिप्लिकेशन बघून घ्या ना, 4 इंटू -3 किती रे -12, पण यांनी काय सांगितलं, यांचा प्रोडक्ट जर मायनस येत असेल तर मायनस मायनस प्लस करा बरं, किती 12, तर d ची व्हॅल्यू किती आली -8। या पद्धतीचं कन्वर्जन आहे। समजा आपण एखादा प्रॉब्लेम 4 नंबर घेता येईल, d इज इक्वल टू 3 हियर 5 x2 इज इक्वल टू हियर 15, फाइंड x काढायचं आहे तुम्हाला। मग या केस मध्ये काय करा बघा, 3 2 जार 6 मायनस ना, आता यांचा गुणाकार मायनस कोण 5x इज इक्वल टू 15, चला 5x ला बोलवा, 6 minus 15 is equal to 5x, किती -9 equal to 5x, तर x ची व्हॅल्यू रे -9/5। याच्यावरून तुम्हाला x ची सुद्धा व्हॅल्यू फाइंड आउट करता येतं। साधं टेक्निक आहे आपलं, प्रोडक्ट ऑफ मेन डायगोनल मायनस रे कोण असेल प्रोडक्ट ऑफ सब डायगोनल। आता हे तर तुम्हाला करता येतं, यांचा प्रोडक्ट सब डायगोनलचा प्रोडक्ट जर मायनस आला तर प्लस करा, आणि प्लस आला तर काय करायचं मायनस, ओके। बघा पुढची डेफिनेशन बघायची आहे आपल्याला, ती म्हणजे डिटरमिनेंट्स ऑफ ऑर्डर 3 न रे। मग काय म्हणाल तुम्ही, डिटरमिनेंट्स ऑफ ऑर्डर 3 काय आहे डेफिनेशन, तशीच आहे ना जशी आपण ऑर्डर 2 ला म्हटलं होतं, 2 रोज आणि 2 कॉलम, आता असेल 3 रोज आणि 3 किती असेल कॉलम। मग काय म्हणाल, the arrangement of a number in किती 3 rows, in 3 rows and 3 column are enclosed in 2 vertical line, it is called determinant of order 3। आता याच्यामध्ये बघा ना, ऑर्डर 2 मध्ये टोटल एलिमेंट किती होते 4, म्हणजे आता इथे बघा या पद्धतीने नाही का, 2 rows
टू कॉलम हे इंटरसेक्शन. आता याच्यामध्ये किती रोज आहे सांगा? 3 रोज आणि रे 3 कॉलम. मग इंटरसेक्शन पहा बरं किती 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे टोटल एलिमेंट किती असेल 9 ना. म्हणजे आता त्याची ऑर्डर 2 into 2 म्हणजे 4, 3 into 3 किती 9. म्हणजे आपल्याकडे आता एलिमेंट आहे 9. या 9 एलिमेंटचं कॅल्क्युलेशन मला करायचं आहे. ओके, आता बघा याला सॉल्व कसं करायचं त्याचं एक मी टेक्निक तुम्हाला सांगतोय. सोपी पद्धत आहे. आता ओके, आता हे आपण जी प्रोसिजर मी सांगतो एक वेळेस त्याला क्लिअर करायचं, नंतर मग त्याच्यावर बरेचसे प्रॉब्लेम्स तुम्हाला सोडवता येतात. बघा काय म्हणायचं ते साधं टेक्निक बोलतोय. बघा फर्स्ट रोला कम्प्लीटली विसरायचं ना. आता फर्स्ट रोला कम्प्लीटली विसरल्यानंतर बघा फर्स्ट रो नाउ कम्प्लीटली मिसिंग, फर्स्ट रो को भूल जाओ. ओके, आता याला विसरल्यानंतर तुमच्याकडे 9 पैकी किती एलिमेंट राहिले? फक्त 6 ना. 1 2 3 4 5 6. ओके, मग साधं टेक्निक आहे आपलं. फर्स्ट रोला कम्प्लीटली विसरायचं. मग सॉल्विंग कसं करणार? कॉलम वाईज सॉल्विंग करावं लागतं. बरं मग काय म्हणायचं रे? सॉल्विंग करत असताना फर्स्ट आता कॉलम कळतं ना, वर्टिकल जे असेल ते कॉलम हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड. मग काय म्हटलं मी? सॉल्विंग करत असताना फर्स्ट कॉलमचा फर्स्ट एलिमेंट घ्या, फर्स्ट कॉलमचा फर्स्ट एलिमेंट घ्या, त्याला विसरून जा. त्याला विसरल्यानंतर उरलेल्या व्हॅल्यू सांगा ना तुम्ही मला. मग आता इथे याला तर तुम्ही अगोदरच विसरले, याला आता इथे हा फर्स्ट एलिमेंट घेतल्यानंतर यालाही विसरा. 4 एलिमेंट दिसले का रे तुम्हाला? कोणते आहे पहा बरं. B2 B3 C2 C3. ओके, मग पुढे काय म्हणायचं? सॉल्विंग करत असताना सेकंड कॉलमचा फर्स्ट एलिमेंट नेहमी मायनस असतं. आता हा का बरं मायनस असतो? इट डिपेंड अपॉन द कोफॅक्टर. नंतरच्या टॉपिक मध्ये मी ते डिस्कस करणार. याला एकच मेथड नाहीये, याला टोटल 9 मेथड्स आपल्याला सॉल्व करायच्या. ठीक आहे, त्यात एक इझिएस्ट मेथड घेतो आपण. मग काय म्हटलं मी? सॉल्विंग करत असताना फर्स्ट कॉलमचा फर्स्ट घ्या, त्याला विसरून जा, उरलेल्या 4 व्हॅल्यू. पुढे काय म्हणायचं? सॉल्विंग करत असताना सेकंड कॉलमचा फर्स्ट एलिमेंट, ठीक आहे, हा सेकंड कॉलमचा फर्स्ट एलिमेंट नेहमी मायनस असतं आणि तो एलिमेंट घेतल्यानंतर त्याला विसरा. उरलेल्या 4 व्हॅल्यू सांगा. B1 B3 C1 रे C3. पुढे सॉल्विंग करत असताना थर्ड कॉलमचा फर्स्ट एलिमेंट घ्या, त्याला विसरून जा. उरलेल्या 4 व्हॅल्यू सांगा. कोण? B1 B2 नंतर 7 C2. ओके, मग आता मला सांगा ना, बघा आता ऑर्डर 2 चे 3 प्रॉब्लेम आले ना रे, जे 10व्या वर्गाचे 3 प्रॉब्लेम कंबाईन झाले ना, त्या पद्धतीने सॉल्व करायचं. पहा A1. मग काय म्हणा? प्रॉडक्ट ऑफ मेन डायगोनल. लक्ष द्या. B2 C3 C2 B3 मायनस रे A2. पहा लक्ष द्या, यांचा गुणाकार B1 C3 C1 B3 प्लस रे A3 into B1 C2 C1 कोण येतं? B2. या पद्धतीने. आता इथे कन्फ्यूज व्हायचा प्रश्न नाहीये, एक टेक्निक लक्षात ठेवायची. ओके, काय म्हटलं मग मी? फर्स्ट रोला कम्प्लीटली विसरायचं रे. ओके, मग सॉल्विंग कसं करायचंय? कॉलम वाईज जायचं. सॉल्विंग करत असताना फर्स्ट कॉलमचा फर्स्ट एलिमेंट घ्यायचा, त्याला विसरून जा. उरलेल्या 4 व्हॅल्यू लिहिल्या. कोण? A1 घेतल्यानंतर भेटो B3 C2 C3. पुढे सॉल्विंग करत असताना सेकंड कॉलमचा फर्स्ट एलिमेंट नेहमी मायनस असतो, तो घेतला की त्याला विसरा. उरलेल्या 4 व्हॅल्यू B1 B3 C1 C3. नंतर तिसरी स्टेप सॉल्विंग करत असताना थर्ड कॉलमचा फर्स्ट एलिमेंट घ्या, त्याला विसरून जा. उरलेल्या 4 व्हॅल्यू आपण लिहितोय. ओके, आता इथे बघा ना काय म्हणा. हा हियर बघा सिंपल. फर्स्ट रो को फर्स्ट रो को भूल जाओ. सॉल्विंग करते समय फर्स्ट कॉलम का फर्स्ट एलिमेंट लेना है और उसे भी भूल जाओ. रिमेनिंग 4 एलिमेंट लिखना है आपको. सेकंड स्टेप क्या होगा रे? सॉल्विंग करते समय सेकंड कॉलम का फर्स्ट एलिमेंट हमेशा नेगेटिव रहेगा. वो एलिमेंट लेने के बाद उसे भूल जाओ. रिमेनिंग 4 एलिमेंट B1 B3 C1 C3. अभी सॉल्विंग करते समय थर्ड कॉलम का फर्स्ट एलिमेंट लेना है और उसे भी भूल जाओ. रिमेनिंग
here 4 एलिमेंट मीन्स ऑर्डर 2 का एलिमेंट b1 b2 c1 c3 या पद्धतीचं कन्वर्शन आहे. हे व्हेरिएबल आहे म्हणून असं तुम्हाला कन्फ्युजिंग होईल. प्रॉब्लेम मध्ये आपण त्याला डिस्कस करतोय. ठीक आहे. तर या आता या ऑर्डर 3 वरचे आपण आता प्रॉब्लेम्स वन बाय वन स्टडी करूया. हा बघा आता ऑर्डर 3 वरचा आपण प्रॉब्लेम्स आता स्टडी करूया. पहा लक्ष द्या. आता एक वेळेस टेक्निक तुमच्या लक्षात आल्यानंतर फार सोपा कन्सेप्ट आहे रे आपल्यासाठी. बघा काय म्हणायचं. काय करतो आपण फर्स्ट रो ला कंप्लीटली विसरायचं. फर्स्ट रो कंप्लीटली मिसिंग और फर्स्ट रो को भूल जाओ. आपको सॉल्विंग कहां से करना है उसके कॉलम वाइज करना है ना. अभी क्या बोलोगे आप सॉल्व. आता इथे बघा सॉल्विंग करत असताना साधं टेक्निक आहे. सॉल्विंग करत असताना फर्स्ट कॉलमचा फर्स्ट एलिमेंट घ्या. फर्स्ट कॉलमचा फर्स्ट एलिमेंट घ्या. त्याला विसरून जा. उरलेल्या 4 व्हॅल्यू म्हणजे ऑर्डर 2 उरलेल्या 4 व्हॅल्यू कोणत्या रे याला विसरलो ना आपण. पहा किती 1 2 3 किती -1 आलं. पुढची स्टेप सॉल्विंग करत असताना सेकंड कॉलमचा फर्स्ट एलिमेंट नेहमी मायनस असतो रे. मग हा जर ऑलरेडी मायनस असेल तर मायनस मायनस प्लस तो घेतला की त्याला विसरा. उरलेल्या 4 व्हॅल्यू सांगा 1 2 नंतर 2 1. पुढची स्टेप मग रे सॉल्विंग करत असताना थर्ड कॉलमचा फर्स्ट एलिमेंट घ्या. त्याला विसरून जा. उरलेल्या 4 व्हॅल्यू सांगा 1 2 किती 3 आलाय. मग डी बघा ना. आता इथे साधं टेक्निक बोललो ना आपण. फर्स्ट रो को भूल जाओ. सॉल्विंग करते समय फर्स्ट कॉलम का फर्स्ट एलिमेंट लेना है और उसे भी भूल जाओ. रिमेनिंग 4 एलिमेंट लिखोगे आप 1 2 3 1. नेक्स्ट स्टेप रे सॉल्विंग करते समय सेकंड कॉलम का फर्स्ट एलिमेंट हमेशा नेगेटिव रहेगा. सो हियर माइनस माइनस तो प्लस ना. वो एलिमेंट लेने के बाद उसे भूल जाओ. रिमेनिंग 4 एलिमेंट 1 2 2 1. थर्ड स्टेप रे सॉल्विंग करते समय थर्ड कॉलम का फर्स्ट एलिमेंट लेना है और उसे भी भूल जाओ. रिमेनिंग 4 एलिमेंट 1 2 3. Here next conversion first row is completely missing. Okay, if we solving by column wise, if we taking first element of first column and this here first element of first column and this column is missing. Okay, so here remaining element 1 2 3 1. Here second step if we taking here first element of second column is always negative minus plus and now here this column is again missing. So remaining 1 2 2 1. Now here if we taking here first element of third column and here this element and this particular third column is again missing. Remaining term is 1 2 3. आता याला सॉल्व करायचं आहे. हे तर तुम्हाला कळतं ना रे ऑर्डर 2 कसं सोडवायचं. तर साधं टेक्निक आहे. प्रोडक्ट ऑफ मेन डायगोनल 1 -1 आता आहे प्रोडक्ट ऑफ दोन सब डायगोनल ना 3 -2. मी काय बोललो तुमच्या सोबत जर सब डायगोनलचा प्रोडक्ट जर मायनस आला तर मायनस मायनस प्लस करा आणि प्लस येत असेल तर त्याला मायनस करा. पहा बरं 3 2 जा -6 मायनस मायनस प्लस 6. पुढे प्रोडक्ट ऑफ मेन डायगोनल म्हणत चला याला आता 1 * -1 -1 2 * -2 -4 +4 प्लस रे 5 इंटू मग प्रोडक्ट ऑफ मेन डायगोनल 1 * 3 3 2 * 1 -2. आता इथे बघा बरं लक्ष द्या -1 + 6 5 येतंय 5 * 3 किती कराल 15. आता रे -1 + 4 म्हणजे 3 4 जा कोण येतो 12 रे. आता इथे बघा 3 - 2 1 + 5 किती येतं बघा 1 * 5 किती 5. मग d = 15 + 12 किती येते 27 + 2 5 किती येईल आन्सर 32. These are solving of
डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर किती येतं 3. अजून 2-3 प्रॉब्लेम आपण डिस्कस करू, मग तुमच्या लक्षात येणार. बघा आता सेकंड प्रॉब्लेम याच टाइपचा. आता तुम्हाला क्लिअर झाले पाहिजे, बरेचसे डाऊट आता क्लिअर करायचे. टेक्निक लक्षात ठेवा. काय म्हणणार मग रे मी, फर्स्ट रोला कम्प्लीटली विसरायचं. सॉल्विंग करत असताना फर्स्ट कॉलमचा फर्स्ट एलिमेंट घ्या 2, तो घेतल्यानंतर त्याला विसरून जा. उरलेल्या 4 व्हॅल्यू रे 2 4 1 3. पुढे सॉल्विंग करत असताना सेकंड कॉलमचा फर्स्ट एलिमेंट घ्यायचा आणि त्याला विसरून जा. उरलेल्या 4 व्हॅल्यू रे -1 4 5 किती 3. आलाय बघा ना. आता मग काय म्हणतो तो आता, मायनस मायनस किती, सेकंड कॉलमचा फर्स्ट एलिमेंट नेहमी मायनस 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 प्लस, तो घेतला की त्याला विसरा. 4 व्हॅल्यू याला विसरलो ना, -1 4 5 किती 3. मग पुढे रे सॉल्विंग करत असताना थर्ड कॉलमचा फर्स्ट एलिमेंट घ्या, त्याला विसरून जा. किती, -1 2 5 1. आता याला सॉल्व करतो ना रे मी, लक्ष द्या. मग 2 ना, मग प्रॉडक्ट ऑफ मेन डायगोनल 2 * 3 6 1 * 4 मायनस किती येतं 4 रे. पुढे सॉल्विंग करत आता इथे बघा 1, मग पुन्हा तेच ना, प्रॉडक्ट ऑफ मेन डायगोनल -1 * 3 -3 5 * 4 -20 प्लस रे 3 -1 * 1 -1 5 2 जा रे -10. आता बघा ना डी किती, 6 - 4 सांगा 2 2 * 2 4. आता इथे सांगा 20 आणि 3 23, पण कोण येईल -23. इथे रे -11 * 3 -33. आता याचं ऍडिशन आपल्याला करता येईल ना. बघा काय म्हणाल, 23 आणि हा किती येतं 33, म्हणजे स्कोर -53 आलाय. मग आता इथे बघूया, किती हा 5 म्हणजे सॉरी 56 मध्ये हा -56 मधून 4 मायनस करा, म्हणजे आन्सर येईल मायनस किती रे 52. आता अजून एखादा प्रॉब्लेम्स बघा, लक्ष द्या. थोडी प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. इथे समाप्त एखादा प्रॉब्लेम्स क्लिअर करूया. पहा सेकंड प्रॉब्लेम, लक्ष द्या. d = 5 3 2 0 1 2 -1 4 -3 या पद्धतीचं कन्वर्शन आहे. मग मी काय म्हणतो, साधं टेक्निक आहे बरं माझं. आता फर्स्ट रो को भूल जाओ. सॉल्विंग करते समय फर्स्ट, आता इथे सॉल्विंग कसं करायचं आहे, मला कॉलम वाईज करायचं आहे ना. मग सॉल्विंग करत असताना फर्स्ट कॉलमचा फर्स्ट घ्या, त्याला विसरा. उरलेल्या व्हॅल्यू सांगा 1 2 4 -3. पुढे रे सॉल्विंग करत असताना सेकंड कॉलमचा फर्स्ट एलिमेंट नेहमी काय असतो मायनस, तो एलिमेंट घेतला की त्याला विसरा. उरलेल्या व्हॅल्यू सांगा 0 2 नंतर -1 -3. पुढची व्हॅल्यू रे सॉल्विंग करत असताना थर्ड कॉलमचा फर्स्ट एलिमेंट घ्या, त्याला विसरून जा. उरलेल्या 4 व्हॅल्यू 0 1 -1 4. चला आता मी सॉल्व करतोय ना, हा लक्ष द्या आता इथे. बघा आता याला सॉल्व करूया आपण. पहा इथे साइडला बघायचे. मग काय म्हणतो, मग मी आता 5 * प्रॉडक्ट ऑफ कोण रे मेन डायगोनल 1 * -3 किती येतं -3. 4 * 2 कोण मायनस किती येतं 1. आता -3 * 0 * -3 अगेन 0. -1 * 2 -2. पण सब डायगोनलचा प्रॉडक्ट मायनस आला तर प्लस आणि प्लस आला तर मायनस, म्हणजे प्लस कोण रे 2. बघा ना, +2 * 0 * 4 0 -1 * 1 -1 म्हणजे +1. चला बघा -3 + -8 किती आला -11 * 5 -55. आता 3 * 2 कोण रे -6. आता इथे 2 * 1 किती येतं +2. आता बघा ना किती -6 आणि हा 2 म्हणजे -4. हा -55 आणि हा 4 म्हणजे मायनस कोण येतं 59. ओके.
ओके, या पद्धतीचं तुम्हाला सॉल्व्हिंग करता आलं पाहिजे डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 3. आता याच्यामध्ये अजून काही थोडीशी प्रॉब्लेमची व्हरायटी आपण चेंज करूया. ओके, तर त्याच टाइपचे प्रॉब्लेम्स आपल्याला स्टडी करायचे आहे. आता ऑर्डर 3 च आहे, पण आता इथे अननोन जो प्रॉब्लेम मध्ये x आहे त्या x ची व्हॅल्यू मी फाइंड आउट करतो रे. ओके, मग बघा आता डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 3 आहे, 3 रोज आहे आणि 3 किती आहे कॉलम. बघा प्रोसिजर मी बदलत नाही, प्रोसिजर माझी तीच असेल ना. मग काय म्हणायचं, साधं टेक्निक न रे आपलं, फर्स्ट रो ला कम्प्लीटली विसरायचं. ठीक आहे, साधं टेक्निक. एक वेळेस टेक्निक तुमच्या लक्षात आलं ना तर प्रॉब्लेम कोणताही असो, प्रॉब्लेम मध्ये इंटरेस्ट नाही आपल्याला. ओके, मग काय म्हणायचं आता इथे सॉल्व्हिंग कसं करा म्हटलं मी, कॉलम वाईज जायचं. मग सॉल्व्हिंग करत असताना फर्स्ट कॉलमचा फर्स्ट एलिमेंट घ्यायचा, त्याला विसरून जायचं. उरलेल्या व्हॅल्यू सांगा रे किती येतं बघा. याला विसरलं, उरलेल्या व्हॅल्यू 1 - 3 - 4 5. पुढची स्टेप, सॉल्व्हिंग करत असताना सेकंड कॉलमचा फर्स्ट एलिमेंट नेहमी मायनस असतं. मायनस मायनस रे प्लस, तो घेतला की त्याला विसरा. उरलेल्या 4 व्हॅल्यू सांगा मला. टॉईस x -3, पुढे रे 3 किती 5 आलंय. मग सॉल्व्हिंग करत असताना थर्ड कॉलमचा फर्स्ट एलिमेंट घ्यायचा, त्याला विसरून जायचं. किती येणार, टॉईस x1 नंतर 3 - 4 इक्वल टू कोण येतं -10. ये तुम्हारा सॉल्व करता आलं पाहिजे. फर्स्ट रो को भूल जाओ, सॉल्विंग करते समय फर्स्ट कॉलम का फर्स्ट एलिमेंट लेना है, उसे भी भूल जाओ, रिमेनिंग 4 एलिमेंट ले. नेक्स्ट स्टेप क्या होगा, सॉल्विंग करते समय सेकंड कॉलम का फर्स्ट एलिमेंट हमेशा नेगेटिव रहेगा. ओके, कोई एलिमेंट लेने के बाद उसे भूल जाओ, रिमेनिंग 4 एलिमेंट. थर्ड स्टेप, सॉल्विंग करते समय थर्ड कॉलम का फर्स्ट एलिमेंट लेना है और उसे भी भूल जाओ, रिमेनिंग 4 एलिमेंट. ओके रे, अभी इसको सॉल्व करना है ना. हाँ, 1 * 5 5 -4 * -3. इफ यू नो माइनस इंटू माइनस प्लस, अगर सब डायगोनल का प्रोडक्ट प्लस आता है तो आपको क्या करना है, वहां माइनस करना है. ठीक है, 4 3 -12 प्लस रे 1 इंटू. अभी क्या करना है, प्रोडक्ट ऑफ मेन डायगोनल, टॉइस x इंटू 5 रे कितना 10x. अभी 3 * -3 कितना होगा -9, और माइनस माइनस क्या होगा प्लस रे. अभी +2 इंटू, अभी इसको मल्टीप्लाई करो, प्रोडक्ट ऑफ मेन डायगोनल टॉइस x इंटू 4 -4 रे 8x, और 3 * 1 -3 इक्वल टू होल -10. अभी आपको ब्रैकेट को खोलना है. ठीक है, क्या करोगे आता, काय करायचं बघा, या ब्रॅकेटला सॉल्व करायचं ना. 5 - 12 किती येतं -7 ना रे. किती येईल -7 x इंटू -7. आता यांचं तर ऍडिशन शक्य नाही ना, मग काय म्हणाल तुम्ही, x प्लस कोण रे 9. ओके, हा व्हेरिएबल हा कॉन्स्टंट, यांचं ऍडिशन शक्य आहे का नाही. आता या 2 नी मल्टीप्लाय करा, सांगा बरं 8 * 2 -16x -6 इक्वल टू -10. आता इथे बघा -7x रे. आता इथे बघा यांचं कॅल्क्युलेशन +10x -16x म्हणजे -6x आलं. आता 9 - 6 किती येतं +3 इक्वल टू कोण येतं मायनस. आता इथे बघा कोण येतं -10. आता इथे बघूया ना आपण किती येतं रे. हा, लक्ष द्या ना. आता मायनस कोण येतं 13, या दोन टर्मचं ऍडिशन, या 3 ला ट्रान्सफर करा, -10 -3. मग रे -13x -13, तर x कोण आलं, x ची व्हॅल्यू 1. इथे जो अननोन होता त्या अननोनची सुद्धा व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली. ओके, बघा याच टाइपचा आता प्रॉब्लेम्स आपण बघूया. इथे काय असेल, आता आपल्याला 5x काढायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, मग बघू काय म्हणता येईल. आता हा जो डिटर्मिनंट्स आहे तो ऑर्डर 3 चा आहे, प्रोसिजर तीच आहे ना. म्हणजे आता इथे थोडं वेगवेगळं कन्व्हर्शन यायचं आहे. काय म्हणाय, फर्स्ट रो ला कम्प्लीटली विसरायचं, फर्स्ट रो नाउ कम्प्लीटली मिसिंग.
आता काय करायचं, फर्स्ट कॉलमचा फर्स्ट एलिमेंट घ्या, त्याला विसरून जा, उरलेल्या चार व्हॅल्यू सांगा. 3 4 5 3. पुढे सॉल्विंग करत असताना सेकंड कॉलमचा फर्स्ट एलिमेंट नेहमी मायनस असतो, तो घेतला की त्याला विसरा, उरलेल्या व्हॅल्यू -1 4 नंतर रे 0 किती 3 आले. मग पुढे सॉल्विंग करत असताना थर्ड कॉलमचा फर्स्ट एलिमेंट घ्या, त्याला विसरून जा, उरलेल्या व्हॅल्यू सांगा किती येईल, -1 3 0 5 इक्वल टू 0 रे. ओके, मग आता 2 into ना, चला पहा बरं कॅल्क्युलेशन, प्रोडक्ट ऑफ मेन डायगोनल 3 into 3 9. आता काय होणार, प्रोडक्ट ऑफ सब डायगोनल माइनस इंटू माइनस प्लस 5 into 4 20. प्रोडक्ट प्लस आला ना, आता काय करायचं माइनस. ओके, मग -1 into 3 -3. आता 0 into सम क्वांटिटी अगेन 0, -3 है की +3 हा सारखंच येतो, x +1. आता प्रोडक्ट ऑफ मेन डायगोनल -1 into -5 +5. ओके, 0 into 3 -0 इक्वल टू 0. आता इथे बघा 9 - 20 किती रे, -11 into 2 -22. ओके, -1 into 3 +3. आता या 5 नी याला मल्टिप्लाय करावं लागेल ना, +5x + 5 इक्वल टू 0. बघा काय करताय तुम्ही आता, हा 5x, मग काय होणार, आता -22 + 3 म्हणजे -19 आलं, -19 आणि +5 म्हणजे किती येतं, -14 इक्वल टू 0. मग 5x इक्वल टू 14, तर x ची व्हॅल्यू 14/5. ओके, या पद्धतीचं हे कन्वर्शन आहे. आपल्याला आता एक दोन प्रॉब्लेम पुन्हा स्टडी करता येईल. या टाइपचं पुढचं प्रॉब्लेम, फर्स्ट रो ला कम्प्लीटली विसरायचं रे. मग आता इथे काय म्हणाल बघा, फर्स्ट रो को भूल जाओ. अभी सॉल्विंग करते समय फर्स्ट कॉलम का फर्स्ट एलिमेंट लेना है और उसे भी भूल जाओ. रिमेनिंग 4 एलिमेंट रे देखो कितने होंगे, कौन सी वैल्यू आएगी, 3x 3 3. अभी सॉल्विंग करते समय सेकंड कॉलम का फर्स्ट एलिमेंट हमेशा नेगेटिव रहेगा, वो एलिमेंट लेने के बाद उसे भूल जाओ. रिमेनिंग 4 एलिमेंट रे कितने होंगे, देखो अभी बताओ, 3x 2 कितना 3. नेक्स्ट क्या होगा, सॉल्विंग करते समय थर्ड कॉलम का फर्स्ट एलिमेंट लेना है और उसे भी भूल जाओ. रिमेनिंग एलिमेंट बताओ, कितने 3 3 2 3 इक्वल टू 0. अभी इसको सॉल्व कर सकते ना आप, दीज आर डिटरमिनेंट्स ऑफ कौन है रे, ऑर्डर 2 है. अभी क्या बोलोगे आप, प्रोडक्ट का कौन होगा, प्रोडक्ट का मेन डायगोनल ना. कितना 3 3 जा 9, 3 into x माइनस कितना रे, 3x बनेगा, -3. देखो अब इसका प्रोडक्ट कर लो ना, 3 into 3 9 रे, 2 into x -22x. अभी +3 3 into 3 9, 2 3 जा -6 इक्वल टू 0. सब डायगोनल का प्रोडक्ट अगर माइनस आता है तो प्लस बनाओ, प्लस है तो माइनस बनाओ. ओके, अभी क्या करना है, इस x को x से मल्टीप्लाई करना है. ठीक है, अभी इस ब्रैकेट को सॉल्व करना है ना आपको, तो फिर x से मल्टीप्लाई कर लो, कितना होगा 9x माइनस रे 3x स्क्वायर. अभी देखो 3 से मल्टीप्लाई कर लो, -27 माइनस माइनस रे +6x. यहाँ देखो 9 - 6 3 3 into 3 कोण 9 इक्वल टू 0. अभी दीज आर, अगर x का पावर अगर 2 है तो आप उसको क्वाड्रेटिक इक्वेशन बोलोगे, माइनस कितना 3x स्क्वायर. ठीक है ना. अभी 9x + 6x कितना रे, 15x. और ये -27 + 9 का वैल्यू कितना, -18 इक्वल टू 0. अभी क्या बोलोगे कि दीज आर क्वाड्रेटिक इक्वेशन. इसको आप अगर फैक्टराइज करना है तो क्या बोलोगे आप, कोएफिशिएंट ऑफ x स्क्वायर मस्ट बी पॉजिटिव. अगर वो उसमें कॉमन डिवीजर है तो आप उसको क्या करोगे, डिवाइड बाय, क्या कराओगे,
डिवाइड बाय -3 ने डिवाइड करायचं. किती येतं रे? x² मायनस 5x प्लस 6 इक्वल टू किती असेल? 0. आता बघा, जर क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये काय कोइफिशिएंट ऑफ x² 1 असेल तर डायरेक्टली लिहिता येतं. प्रॉडक्ट किती? 6. सम किती? -5. कोणते नंबर्स मिळेल सांगा? -2 आणि -3. सम केली तर -5. प्रॉडक्ट केला तर 6. ऑपरेटिंग सिस्टम x डायरेक्टली लिहितोय x 2 नंतर रे x 3 इक्वल टू 0. तर काय होणार? x 2 इक्वल टू 0 और x 3 इक्वल टू 0. तर काय आन्सर? x इज इक्वल टू 2 और x इज इक्वल टू 3. या पद्धतीचं कन्सेप्ट आहे. एक वेळेस तुम्ही टेक्निक लक्षात ठेवा, प्रॉब्लेम्स तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता